संचारबंदीमध्ये सर्रासपणे गुटखा विक्रीच्या चर्चा सुरू होत्या। त्याच आधारे चांदूर बाजार पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केली व गुटखा जप्त केला। तसेच अवैध धंदे आता चालणार नाही अशी तंबीही दिली। जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात असलेल्या चमूने शहरामध्ये ढाळ टाकून 80,000 रुपये किमतीच्या लहान मोठ्या 19 गुटख्यांचे पोते जप्त केले। पान खोक्यासारखे दुकाने बंद असल्यामुळे खर्याला व गुटख्याला मोठी मागणी आहे। याचा फायदा उचलण्यासाठी तालुक्यात गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात चालू आहे। तालुक्याला लागूनच मध्य प्रदेश असल्याने या ठिकाणावरून गुटख्याची मोठी तस्करी होत असल्याचेही नागरिक बोलतात। तसेच तालुक्यातील शिरसगाव कसबा येथील ठाणेदार गोपाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनात देऊरवाडा येथे देखील धाड टाकून 9 पोते अंदाजे 90,000 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला। चांदूर बाजार येथे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात केलेल्या कारवाईमध्ये एपीआय अजय आखरे व त्यांचे पथक तसेच चांदूर बाजार येथील पोलीस कर्मचारी विनोद इंगळे, सुनील खंडारे, वीरेंद्र अमृतकर, प्रशांत भटकर, भूषण पेठे आदींचा सहभाग होता। विदर्भ न्यूज करिता चांदूर बाजार येथून नकुल सोनार।